सुरुवातीला एक राजकीय बातमी। एकनाथ शिंदे हे खराबचे भक्त आहेत म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं असा दावा श्याम मानव यांनी केलाय। तर भूषण गवई बागेश्वर बाबांच्या पाया पडायला गेले आणि याचा मोठा शॉक बसला असंही श्याम मानव म्हणाले। तर श्याम मानव प्रसिद्धीसाठी बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही अशी टीका यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी खरात प्रकरणात मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदे हे अशोक खरातचे भक्त असल्यानंच हे प्रकरण उघडकीस आलं असं श्याम मानव म्हणाले। खरात बाबांकडे अनेक राजकीय लोक गेलेले आहेत, त्यामुळे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे तुम्ही या बाबाचे भक्त होता म्हणून बरं झालं, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद। आता या सरकारचा विश्वासच बंधुगिरीवर आहे, अंधश्रद्धेवर आहे। तर अंधश्रद्धा आणि बंधुगिरीच्या विरुद्ध हे सरकार कशाला भेटतील? विरोध करणाऱ्यांना त्यांचं समर्थन करणारं सरकार आहे। माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली होती। गवई सहकुटुंब मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धाममध्ये दर्शनाला गेले होते, त्यावरही श्याम मानव यांनी टीका केली आहे। गवई धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसला। आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे। तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेट